मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ जीके टेस्ट सिरीज मधला 6वा व्हिडिओ आहे। या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओ या व्हिडिओच्या एंड मध्ये तुम्ही बघू शकता। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात शक्तिशाली महासंगणक कोणता? तर याचं उत्तर आहे समिट। प्रश्न दुसरा, भारतातील सर्वात शक्तिशाली महासंगणक कोणता? तर याचं उत्तर आहे प्रत्यूष। जगातील सर्वात शक्तिशाली महासंगणक समिट आणि भारतातील सर्वात शक्तिशाली महासंगणक प्रत्यूष। प्रश्न तिसरा, भारताने S-400 ट्रायम्फ ही क्षेपणास्त्र विरोधक प्रणाली खरेदीचा करार कोणत्या देशासोबत केला आहे? तर याचं उत्तर आहे रशिया। प्रश्न 4, राफेल लढाऊ विमाने भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केलेली आहेत? तर राफेल लढाऊ विमाने ही भारताने फ्रान्स या देशाकडून खरेदी केलेली आहेत। प्रश्न 5, भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारे मुख्यमंत्री कोण? तर भारतात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारे मुख्यमंत्री हे पवन चामलिंग हे आहेत। प्रश्न 6, गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? तर याचं उत्तर आहे 66। प्रश्न 7, 2018च्या 11व्या IPL स्पर्धेचा विजेता संघ कोणता? याचं उत्तर आहे चेन्नई सुपर किंग्स। प्रश्न 8, नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार जगात सर्वाधिक वाघांची संख्या कोणत्या देशात आहे? तर याचं उत्तर आहे भारत। प्रश्न 9, महाराष्ट्र शासनाने मराठा समाजास 16% आरक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रवर्ग नव्याने निर्माण केला आहे? याचं उत्तर आहे SEBC। प्रश्न 10, 16 डिसेंबर 2018 रोजी इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमला मान्यता देणारा देश कोणता? तर याचं उत्तर आहे अमेरिका। प्रश्न 11, नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागली? याचं उत्तर आहे भूपेश बघेल। प्रश्न 12, मिस युनिव्हर्स 2018ची विजेती कॅटरिओना ग्रे ही कोणत्या देशातील आहे? तर ही फिलिपाईन्स या देशाची आहे। प्रश्न 13, ई पेमेंट सुविधा उपलब्ध करून देणारे देशातील प्रथम न्यायालय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पुणे। प्रश्न 14, श्रीलंकेचे नवनियुक्त पंतप्रधान कोण आहेत? याचं उत्तर आहे रणील विक्रमसिंघे। प्रश्न 15, वर्ल्ड टूर फायनल्स ही टेनिस स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? PV सिंधू ही वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे। प्रश्न 16, मिझोराम या राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण आहेत? तर मिझोरामचे मुख्यमंत्री हे जोरमथंगा हे आहेत। प्रश्न 17, वज्रप्रहार 2018 हा लष्करी सराव बिकानेर राज्यात येथे भारत व कोणत्या देशादरम्यान पार पडला? तर वज्रप्रहार 2018 हा लष्करी सराव अमेरिका व भारत या देशादरम्यान पार पडला। प्रश्न 18, शीख विरोधी दंगलीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या अमिताव घोष यांच्या कोणत्या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे? तर याचं उत्तर आहे द शॅडो लाईन्स या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे। प्रश्न 19, खालीलपैकी कोणत्या तारखेस जागतिक चहा दिन असतो? तर 15 डिसेंबर रोजी जागतिक चहा दिन साजरा केला जातो। प्रश्न 20, विक्रमी धान्य उत्पादनासाठी केंद्रातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा कृषी कर्मण पुरस्कार
यंदा कोणत्या राज्याला जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच या व्हिडिओमधील प्रश्नांबाबत जर तुमचे काही डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व ज्यांना कोणाला पोलीस भरती तसेच तलाठी भरती संदर्भात पुस्तके हवी असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती विकत घेऊ शकता.